ओके, नमस्कार सगळ्यांना. स्क्रीनवर बघत असणार तुम्ही की आजचा लेक्चर कशावर आहे. तो आज आपण सगळे लास्ट इयरचे पेपर्स जे आहेत प्रिलिम्सचे, स्पेशली 2022 चे, याच्यात 35 क्वेश्चन्स होते. ओके, तो आपण ट्राय करू 15 ते 20 क्वेश्चन या पार्टमध्ये कंप्लीट करण्याचे. ओके, सो आपण आता टाइम वेस्ट न करता सरळ फर्स्ट क्वेश्चनवर जाऊ आणि एक टायमर लावून सॉल्व करा. ओके, तो ये बेटर राहील आणि हे प्रॅक्टिस करता करता तुम्हाला एक कॉन्फिडन्स पण बिल्ड होईल. चला या क्वेश्चन कडे बघू. ठीक आहे. द स्टडी डायरेक्शन 1 to 4 मी ऍक्च्युअल मेमरी बेस्ड क्वेश्चन घेतलेत, तर याला आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली टू आन्सर द गिवन क्वेश्चन्स. A certain number of persons sit in a linear row and all of them face towards north direction. सर्टन नंबर ऑफ पीपल आहेत, किती लोक आहेत माहित नाहीत मला अजून सध्याला, आणि सगळे लिनियर लाईन मध्ये म्हणजे एकाच लाईन मध्ये बसलेले आहेत आणि सगळ्याचे सगळे कुठे बघतात? नॉर्थ डायरेक्शनला. ओके, हे खूप मुलांना पझल येत नाही आणि आजकाल एक्झाम मध्ये असेच प्रश्न येतात. ठीक आहे, सो आता वाचायला सुरू करू आपण. 6 बिटवीन आर एन एम. ओके, 6 लोक आहेत याच्यामध्ये. ठीक आहे, आता ए सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ एम, सी सिट्स 3 प्लेसेस अवे फ्रॉम आर. ठीक आहे, आता आपण याला बनवू शकतो. बघा, मी वाचताना जेव्हा मी सुरू केला पझल, तर मी पहिले हा वाचला आणि डायरेक्ट सुरू नाही केलं. मी थोडंसं 1-2 लाईन बघितलं की थोडं फेमिलियर आहे का नाही, बघायचा प्रयत्न केला. मी असं कधी सॉल्व्ह केलंय का. सो आता आपण हा सॉल्व्ह करू. ठीक आहे. 6 पर्सन्स आहेत आर आणि एम मध्ये. आरला इकडे घेतलं, 6 पर्सन्स घेतले. 1 2 3 4 5 6 आणि एम इकडं. ही एक कंडिशन बनते. दुसरी काय बनते? एम इकडे 1 2 3 4 5 6, आर इकडे बनतो. आता ही कंडिशन 1 आहे, ही कंडिशन 2 आहे आणि सगळे कुठे बघतायत? नॉर्थला. ठीक आहे, हे ऑलरेडी आपल्याला इकडे दिलेलं आहे. ओके, ए सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ एम. एम जर इकडे बघतोय तर ए थर्डला बघतो, फर्स्ट सेकंड थर्ड. तर एम इकडे बघतोय तर ए इकडे येईल. आता हा झाला कंडिशन. सी सिट्स 3 प्लेसेस अवे फ्रॉम आर. 3 प्लेसेस अवे फ्रॉम आर. 3 प्लेसेस, एक तर सी इकडे येईल नाही तर इकडे येईल. ठीक आहे, सी इकडे येईल. 3 प्लेसेस 1 2 3, 3 प्लेसेस अवे म्हणजे 2 लोकांचा गॅप. ओके, आणि स्क्रीनवरतीच लक्ष ठेवा, सी इकडे येईल किंवा इकडे. आता पुढे जरा वाचून मग परत येऊ माग. सी कारण की परफेक्ट नाही भेटत आहे आपले. जर आपण बनवत गेलो तर खूप पॉसिबिलिटीज होते आणि एक्झाम मध्ये पण हेच करायचंय. तुम्हाला वाटतं थोडं डाऊट आहे, पुढंच त्याचं थोडंसं क्ल्यूज दिलेले असणार. ई सिट्स टू द लेफ्ट ऑफ आर. ओके, समजा ई लेफ्टला बसलेला आहे आणि परत पुढं काय दिलेलं आहे? आर बट नॉट इमिजिएटली. नंबर ऑफ पर्सन सीट बिटवीन ई अँड आर इज सेम एज. ओके, ई सिट्स टू द लेफ्ट. ई जर इकडे आहे, ओके, आणि सांगितलं 1 पर्सन आहे, तर इमिजिएट नाही म्हणजे इकडं कुठेतरी येईल, इकडं कुठेतरी येईल, बट या साईडला नाही. म्हणजे याच्यावरून काय कळतंय की सी पण लेफ्टलाच आहे. ओके, 1 2 3, इकडं सी. ओके, 2 लोकांचा गॅप. इकडं सी. आता बोललेलं आहे ई आणि सी मध्ये 1 पर्सन आहे. ओके, ई आणि सी मध्ये 1 पर्सन आहे. तो ई इकडे येणार कारण की इमिजिएटने बोललेलं आहे, तर ई इकडे येणार. इकडे ई येणार कारण की ई इकडे येऊ नाही शकत. हा झाला, बट नॉट. बघा फटाफट झालं आपलं. द नंबर ऑफ पर्सन सीट बिटवीन ई अँड आर इज सेम एज द नंबर ऑफ पर्सन सीट बिटवीन बी अँड ई. ओके, 1 सेकंड ना, मला फक्त एकदा चेक करून द्या. रेकॉर्डिंग चालू. ठीक आहे. ओके, सो द नंबर ऑफ पर्सन सीट बिटवीन ई अँड आर इज सेम एज द नंबर बिटवीन बी अँड ई. याच्यातून काय कळतंय की आर जो आहे आणि ई जो आहे त्याच्यामध्ये जेवढे लोक आहेत तेवढेच बी आणि ई मध्ये, म्हणजे बी इकडे ई इकडे असणार आणि आर इकडे असणार, तेव्हाच तर सिमिलर होणार. बरोबर आहे ना. तर इकडं 1 2 3 4 आहेत, तर इकडं पण 1 2 3 4 आहेत आणि मग बी आहे. ओके,
आणि इकडं किती आहे 1 2 3 4 1 2 3 4 ते इकडं बी नाही येऊ शकत बरोबर तर ही कॅन्सल झाली ओके सॉरी माझा गळा थोडा खराब आहे आज बी इज द ओनली नेबर ऑफ टी बी इज द ओनली नेबर ऑफ टी म्हटल्यावर टी इकडे येणार इकडंच संपून जाणार की एवढंच एंड आहे याच्या पुढं कोणी बसलेलं नाहीये आणि बी त्याचा एंड मध्ये ओके म्हणजे बीचा तो नेबर आहे टीचा ओके आणि तो एकटाच नेबर आहे म्हणजे बी टीच्या कोणीच त्या साईडमध्ये नाही म्हणजे टी लास्ट आहे याच्यावरून ही खूप इम्पॉर्टंट असतं म्हणजे हे लक्षात ठेवणं ओनलीचं ठीक आहे एक्झाम मध्ये पण द नंबर ऑफ पर्सन सीट टू द लेफ्ट ऑफ टी नंबर ऑफ पर्सन टू द लेफ्ट ऑफ टी कोणीच नाहीये इज टू लेस दॅन द नंबर ऑफ पर्सन सीट टू द राईट ऑफ टू लेस म्हणजे इकडं आणि इकडं दोनच लोक येतात ठीक आहे इकडं काहीच नाही म्हणजे टू लेस इकडं दोन इकडं शून्य तर हा झाला हे सीट्स ऍट द एक्स्ट्रीम राईट नाही एक्स्ट्रीम एंडला दिलेलं ओके तर एकच एंड राहिलाय तर ते इकडं आपला पझल हा सॉल्व्ह झालाय आता मी हे सॉल्व्ह करताना समजा 5 मिनिटं घेतले तुम्हाला शिकवता एक्झाम मध्ये हाच पझल एसबीआय क्लर्कला तुमचा 1.5 मिनिटात तरी व्हायला पाहिजे एकदम आणि जेवढे प्रॅक्टिस करतील तेवढा चांगला स्कोर येईल आता आपण क्वेश्चन्स वर जाऊ हाऊ मेनी पर्सन सीट इन अ लिनियर रो टोटल किती लोक आहेत रो मध्ये मोजायला सुरू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 झालं आन्सर भेटलं बी किती लोक बसले होते लाईन मध्ये 21 हू अमंग द फॉलोइंग सीट्स फिफ्थ टू द लेफ्ट ऑफ के ओके फिफ्थ टू द लेफ्ट ऑफ के म्हणजे के इकडे त्याच्या फिफ्थ लेफ्ट के इकडे बघतो नॉर्थ तर त्याच्या किती काय विचारलंय हू अमंग द फॉलोइंग याच्यामधून कोण बसलेलं आहे ठीक आहे 1 2 3 4 5 ए बसलेला आहे आन्सर इज ए फॉर ऍपल डी ऑप्शन डी व्हॉट इज द पोझिशन ऑफ ई विथ रिस्पेक्ट टू टी टीच्या हिशोबाने ई कुठे बसलेला आहे ठीक आहे जाऊ पझल मध्ये टी इकडे आहे ईच्या हिशोबाने कुठे बसलाय 1 2 3 4 5 6 ठीक आहे 6 टू द लेफ्ट आहे इकडे आहे का ऑप्शन कुठे हा फर्स्ट ऑप्शनच आहे 6 टू द लेफ्ट झालं आपलं आता नेक्स्ट क्वेश्चन 4 ऑफ द फॉलोइंग आर अलाइक इन अ सर्टन वे अँड हेन्स फॉर्म अ ग्रुप हू अमंग द फॉलोइंग डज नॉट बिलॉंग टू द बीई टी सी टी आर ची गोष्ट बोललेलं आहे बरं का त्याच्या ह्याच्यामध्ये बघा बी टी इकडे सी आर ई ओके तर हे सगळे आहेत ना लाईनच्या मध्ये ओके हे इकडे मध्ये पार्ट मध्ये आणि हा जो आहे ना आपला काय म्हणतात टी हा लास्ट मध्ये तर ऑप्शन डी तर हा क्वेश्चन मध्ये खूप मुलं चुकी करतात ते स्वतःहून एक्झम्पशन घेतात आपण जसं जसं प्रॅक्टिस करू आणि हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे मेमरी बेस्ड आहे आणि असेच प्रश्न येणार चला आपले किती क्वेश्चन झाले 4 झाले म्हणजे 4 मार्क्स आपल्याला भेटलेत ओके नेक्स्ट वर जाऊ ओके सो डायरेक्शन 5 to 8 तर या पझलला आपण काय म्हणणार लिनियर बेस्ड पझल सॉरी हे सांगायचं राहिलं होतं हा लिनियर बेस्ड पझल आहे आजचं हे सॉल्व्ह झाल्यावर असे 5 पझल सॉल्व्ह करा ओके टाइमर लावून ओके चला नेक्स्ट वर येऊ आपण प्रत्येकाच्या ट्राय करू की प्रत्येक व्हिडिओमध्ये 15 टू 18 क्वेश्चन 16 क्वेश्चन्स कव्हर करण्याचे 4 क्वेश्चन तर झाले आता नेक्स्ट वर डायरेक्शन 5 to 8 स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द गिवन इक्वेशन याच्यामध्ये काय असतं या अशा क्वेश्चन्स मध्ये असे कोड्स दिलेले असतात त्याला बोलतो आपण नंबर काही गोष्टी लक्षात ठेवायची याला बोलतो आपण नंबर ओके एक कुठले नंबर आहेत हे ऑड नंबर आहे 7 ओके हा कुठला आहे हा पण ऑड आहे हा कुठला आहे इवन हे तुम्हाला माहित असणार तरी मी सांगतोय हा एक्स आहे हा लेटर आहे बरोबर हा पण लेटर आहे बट एक्स जो आहे हा कॉन्सोनंट आहे ओके
हा जो आहे हा ई जो आहे वॉवेल. ओके, हे लक्षात ठेवायचं, रट्टा मारून घ्या. ये जे आहे ये कोड आहे, सिम्बॉल आहे, सिम्बॉल. ओके. त्याच्या 2-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना बघूयात. आता किती लेटर्स आहेत, काय आहेत, हे टोटल तुम्ही पहिलेच करू शकतात, की एवढे एवढे हाय मायनस करून करू शकतात. पण आपण आज नॉर्मल आहे, आपण नॉर्मल ॲज अ बिगिनर चाललोय एक्झाम, तर कसं सॉल्व्ह केलं पाहिजे. फर्स्ट, फिफ्थ क्वेश्चन. If all the symbols are dropped from the series, which element will be the 10 from the right end of the new arrangement? Symbols, सगळे जेवढे सिम्बॉल्स आहेत ना, सगळ्यांना काढायचं आहे याच्यामधून. तर आता कुठून विचारलंय, ही झाली राईट एंड. ओके, हा जो पार्ट आहे हा राईट आहे, आणि हा जो पार्ट आहे हा लेफ्ट आहे. ओके, राईट अँड लेफ्ट. तर या हिशोबाने बघायचं आहे, एक साईडला राईट आहे, एक साईडला लेफ्ट आहे. तर आता त्यांनी सांगितलंय की 10 फ्रॉम द राईट एंड, 10 फ्रॉम द राईट एंड. ओके, इफ ऑल द सिम्बॉल्स ऑफ ड्रॉप. आता मी याला काढून टाकलं तर याला काउंट नाही करायचं, सिम्बॉल्स काढायचे, आणि जो पण काय बोलतात एलिमेंट आहे, एलिमेंट म्हणजे याच्यात जेवढे पण काय आहेत लिहिलेले ते सगळे एलिमेंट्स आहेत. ओके, हे बेसिक बेसिक गोष्ट तुम्हाला याच्यातच सांगतो मी. एक्झाम मध्ये खूप बेनिफिशियल असणार, तुम्हाला खूप हेल्प होईल. आता आपण जर इकडे बघितलं, याला काढलं, ठीक आहे, सिम्बॉलला काढत चालणार आहे. सो 1 2 3, थके 1 2 3 4 5 6, याला काढलं, 6 झाले. 7 8, याला काढलं, 9 10. काय आन्सर? एन. भेटलं आपल्याला आन्सर. बस. हाऊ मेनी सच सिम्बॉल्स आर देर इन द गिवन सिरीज? सिम्बॉलच्या बद्दल गोष्ट करता. विच आर इमिजिएटली प्रिसाइडेड. प्रिसाइडेड म्हणजे माग, लगेच माग, लगेच माग. कन्सोनेंट आहे, कन्सोनेंट म्हणजे वॉवेल नाही, लेटर्स पण कन्सोनेंट. ओके, सोनेंट. नेक्स्ट, पुढं काहीतरी दिलंय, आणि इमिजिएटली फॉलोड बाय अ नंबर, काहीतरी नंबर आहे. तर असं बघा कुठला असं सिम्बॉल्स आहे आणि किती आहेत. तर इकडं जर आपण गेलो तर पहिले लोगो, हा जो सिम्बॉल आहे, असे सिम्बॉल्स बघा कुठे, हा इकडे सिम्बॉल, याच्या माग लेटर आहे पण तो वॉवेल नाही, वॉवेल आहे तर हा नाही होणार. याच्या पुढे आलो, हा इकडे बघा कॉन्सोनंट आणि पुढे नंबर आहे, तर हा बनतोय बघा कुठला, RC5, पहिला फर्स्ट भेटला आपल्याला. आता परत इकडे मी लोगो गेलो, पण इकडे लेटर आहे, इकडे लेटर आहे, नाही होते. सिम्बॉल आहे, इकडे सिम्बॉल आहे, इकडे नंबर आहे, नाही होते. इकडं बघा हा बनतोय बघा कुठला, H%6 सेकंड. ओके, बरोबर बनला. आता नेक्स्ट कुठला आहे का, इकडे तर काहीच नाही, म्हणजे 2 असे बनत आहेत. आन्सर इज सी. सी फॉर कॅट. Next, how many such numbers are there in the given series which are immediately, how many numbers, numbers, odd even काही दिलेलं नाही. प्रिसिडेड बाय द नंबर, परत माग पण नंबर आहे, प्रिसिडेड म्हणजे माग आणि फॉलोड म्हणजे पुढं. ओके, कन्सोनंट आहे, इवन नाहीये. ठीक आहे, आता आपण याच्यात जाऊ, हे लक्षात ठेवा, NNC आहे, NNC. नंबर बघा कुठे आहे, इकडे नंबर आहे, इकडे नंबर आहे, इकडे कॉन्सोनंट आहे, एक बनतोय. अजून काय क्वेश्चन काय होता, परत एकदा बघ. हाऊ मेनी सच नंबर, किती सच नंबर्स. ओके, सो NNC दिसतोय, नंबर नंबर कॉन्सोनंट. इकडं नंबर नंबर नाही, नंबर नंबर कॉन्सोनंट. हे बघा हा बनतोय 2. 2 नंबर आहे बघा, नंबर नंबर कॉन्सोनंट 3. ओके, चला 3 बनले, अजून काही नाही ना, 3 आहे त्याच्यात, आहे आन्सर मध्ये 3 आहे. राईट आन्सर. Which among the following letter will be third to the left of 11th letter from the left hand? लेटरची गोष्ट होते आहे, कधी कधी एक्झामिनर ना कन्फ्युजन करतो, एलिमेंट पण देतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, नाही तर आपण काय करू, याच्यात जाऊ,
1 2 3 4 असं करून मायनस टाकून फक्त लेटरची गोष्ट होते. ठीक आहे. सो आणि त्यांनी ऑप्शन्स पण तसेच बनवलेले असतात तुम्हाला फसवायला. आपण बोलतो ना मी तर आउट ऑफ आणले पण 1 मार्क कुठे गेला. त्याच्यामुळे गेला आणि हाच कट ऑफ मॅटर कट ऑफसाठी हाच म्हणजे हीच एक गोष्ट मॅटर करते. तर आपण आता इकडं बघूया लेटर बोललेलं आहे. कितवा? 11th लेटर. आता याला मायनस करून 8 पर्यंत 8 लेटर पाहिजे. 8 म्हणजे 11th आहे. बरोबर? 11th येणार आहे. पण -3 केलं. -3 तो काय येईल 8 म्हणजे 8 लेटर लेफ्ट एंड पासून. हे असं लक्षात ठेवायचं. एवढं आपलं असं जाणार 1 2 3 असं नाही करायचं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 क्यू आन्सर यायचा आहे का ऑप्शन मध्ये बी. झालं सॉल्व झाले. किती मार्क भेटले तुम्हाला आतापर्यंत? टोटल 8 मार्क्स. एक्झाम मध्ये किती मिनिटात व्हायला पाहिजे? जास्तीत जास्त 1 मिनिट. 1 किंवा 80 सेकंड्स मॅक्स. त्याच्यावर लागले नाही पाहिजे. फटाफट प्रॅक्टिस करा. 5-10 क्वेश्चन सॉल्व करा. चला नेक्स्ट पझलवर 9 to 13. Study the following phone carefully to answer the given questions. Okay. 10% sits in the parallel row. ओके पॅरेरल रोचा क्वेश्चन आहे. या पझलला आपण बोलतो पॅरेरल. ओके एक होता लिनियर. लिनियर होता फर्स्ट वाला आणि एक पॅरेलल. लिनियर म्हणजे एक लाईन, पॅरेलल म्हणजे 2 लाईन. एका वरती एक. ओके ऑपोजिट. एका याच्यात दिलेले सच दॅट 5% सीट इन इच रो. ओके 2 लाईन आहेत त्याच्यामध्ये 5 लोक आहेत. ओके 1 2 3 4 5 1 2 3 4 5. ओके 5-5 लोक आहेत. रो 1 दिलेलं याला वरच्याला त्याच्यात पी क्यू आर एस टी. ठीक आहे याच्यामध्ये पी क्यू आर एस टी आहे. फेस साऊथ डायरेक्शन हे खाली बघतायत म्हणजे सगळ्याचे सगळे खाली बघतायत. ओके एवढे पण आहेत म्हणजे साऊथ डायरेक्शन फेस साऊथ वाईल ए बी सी डी. याच्यात ए बी सी डी ई आहेत. हे नॉर्थ बघतायत सगळेचे सगळे. झालं बस एवढं. हे खूप इम्पॉर्टंट एक्झाम मध्ये. कधी कधी कसं असतं ऍझम्पशन नाही घेऊन जायचं. ते बोलतात साऊथ बघताय आणि कधी कधी हे पण खाली साऊथ बघतात असं पण असू शकतं. काय येऊ शकतं एक्झाम मध्ये. द पर्स चला पुढे जाऊ. द पर्सन सीट इन रो 1 फेसेस पर्सन सीट इन रो 2 वाईज वर्सा. एका दुसऱ्याला बघता. आता क्लिअरली डायरेक्ट दिलेले आपल्याला तर काही टेन्शन नाही. ए फेसेस द वन हू सिट्स थर्ड टू द राईट ऑफ टी. ए कुठे आहे? ए इकडे. बरोबर कसं बनवतोय बघा. ए इकडे. ए कोणाला फेस करतोय? थर्ड टू द राईट ऑफ टी. टी इकडे बसलाय थर्ड टू द राईट. हा जो पण आहे जो पण व्यक्ती आहे तो एच्या ऑपोजिट. ठीक आहे म्हणजे इकडं अजून 1 2 4. हा झाला. कंडिशन 2% सीट बिटवीन ए आणि बी. इकडे येऊ नाही शकत कारण की एकच व्यक्ती बनू शकतो. तर 2% ए आणि बी मध्ये. हा पण झाला. द वन हू सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी. सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी म्हणजे हा व्यक्ती. ओके फेसेस द वन हू सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ बी. म्हणजे हा जो आहे हा जो व्यक्ती आहे हा कोणी पण येतो हा इमिजिएट लेफ्टला बघतोय कारण की हा खाली बघतो ऑब्विस आहे. आणि हा रो 1 आहे हा रो 2 आहे. हा वर बघतोय हा खाली बघतोय. द वन हू सिट्स टू द लेफ्ट ऑफ बी फेसेस द वन हू इज मोर दॅन 2% सीट बिटवीन टी आणि आर. आता इकडे टी 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 इकडे नेऊ शकत. एकच ऑप्शन आहे इकडे टी येणार म्हणजे इकडे 5th येणार. ठीक आहे हा झाला. डी सिट्स टू द सेकंड लेफ्ट ऑफ सी हू डझंट फेस क्यू. ओके इकडे जर सी ला घेतलं डी इकडे नाही येणार तर सी इकडे येईल डी इकडे येईल. सी हू डझंट फेस क्यू. क्यू इकडे येणार नाही तर क्यू इकडे येणार. राहिला कोण? बघा आता पी क्यू आर एस एस इकडे येणार. ए बी सी डी ई इकडे येणार. झालं पझल सॉल्व. किती मिनिटं लागायला पाहिजे? 1.5 मिनिट मॅक्स. 1.5 मिनिटात व्हायला पाहिजे. क्वेश्चन्स वर जाऊ.
हू अमंग द फॉलोइंग सिट्स थर्ड टू द राईट ऑफ क्यू. त्याच्यामधून थर्ड टू द राईट कोण बसले क्यूचं? क्यू इकडं बघतोय, 1 2 3 आर आहे. झालं, याचं आन्सर भेटलं, मार्क. विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑब्लिक आर ट्रू. याच्यामधलं कुठला स्टेटमेंट बरोबर आहे? तर सगळेच बरोबर आहे, चेक करा. मोर दॅन 1% सीट टू द राईट ऑफ पी. नाही, एक पण नाही, पहिला चुकलाय, पहिला नाही आहे. बी सिट्स एक्झॅक्टली मिडल ऑफ ए अँड बी. पण सी, सॉरी, सी सिट्स एक्झॅक्टली मिडल ऑफ ए अँड बी. नाही बसा, एक्झॅक्टली म्हणजे सी इकडे आणि लगेच त्याच्यामध्ये, म्हणजे इकडे एक आणि सपोज ए इकडे असता तर झाला असता, किंवा ए सी असं असतं बघा, ए सी बी ऑब्लिक ए सी बी, या दोन कंडिशनलाच बनू शकतं. ठीक आहे, पण तसं नाही आहे. सो दिस कंडिशन ऑल्सो फेल्स. पी सीट्स ऍडजस्टंट. ऍडजस्टंट म्हणजे बाजूला, साइड बाय साइड, लगेच, इमिजिएट बोलू शकतो आपण याला. बसलाय का? नाही, पी आणि क्यूचा काही संबंधच नाही, तर हा पण ऑप्शन नाहीये. नो वन सीट बिटवीन बी आणि ई. बी आणि हा कोण नाही बसत आहे, दोघच आहेत, तर हा आन्सर बरोबर आहे. ऑल आर ट्रू. नाही, पहिलं चुकलं होतं, तर हा ऑप्शन आपण पहिलेच एलिमिनेट करू शकलो असतो. नेक्स्ट, फोर ऑफ द फॉलोइंग 5 are alike in a certain way and hence form a group. Which of the among the following does not follow belong to. हा प्रश्न असा सेम लिनियर मध्ये पण आला होता. म्हणजे बघा, एकाच एक्झाम मध्ये दोन टाईपचे सिमिलर टाईपचे क्वेश्चन्स. आता आपल्याला बघायचं एक ग्रुप कसा बनतोय, पी क्यू ए ई टी. ठीक आहे, कोण? पी क्यू ए ई टी कुठे कुठे बसलेले? पी इकडे बसलेला आहे, ए इकडे, ई इकडे, टी इकडे आणि क्यू इकडे. बघा, ए मध्ये बसलेले, हा बाहेर आहे. झाला, आन्सर हा आहे, टी. सिमिलर क्वेश्चन आहे बरं का, काहीच डिफरन्स नाही. हू अमंग द फॉलोइंग फेसेस आर. आर ला कोण फेस करते बाबा? डी. झाला आन्सर. हाऊ मेनी, या असे क्वेश्चन म्हणजे 2-3 सेकंड्स मॅक्स, या मॅक्स 4 सेकंड्स, याच्यावर नाही लागली यार. टायमिंगची व्हॅल्यू करा एक्झाम मध्ये जेव्हा सॉल्व्ह करतोय. हाऊ मेनी पर्सन्स सीट बिटवीन क्यू अँड द वन हू फेसेस ए. ए ला कोण फेस करते पहिले बघा, ए ला फेस करते पी. पी आणि क्यू मध्ये किती लोक आहे? 1. सो आन्सर इज 1, ऑप्शन डी. झालं सॉल्व. ओके, काही नवीन नव्हतं याच्यामध्ये. ठीक आहे, आता आपण आतापर्यंत 13 क्वेश्चन्स करून टाकले. कुठला? एसबीआय क्लर्क 2022. आता सांगा, कॉन्फिडन्स बिल्ड झालाय का नाही तुमच्या? जसं जसं आपण सॉल्व्ह करणार, मी अशीच सिरीज आणणार आहे, ओरिजिनल क्वेश्चन्स. परत ते पझल आणा, हे आणा. मी म्हटलं हे घेतलं की कॉम्बो राहील सगळ्यांना. आणि सबस्क्राईब करा चॅनलला, बघा, शिका, फ्री मध्ये शिकवतो आम्ही. शिकून घ्या, एक्झाम्स काढा, आम्हाला प्रायर एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, आता हा आपला लास्ट सेट असेल, याच्यावर 2 क्वेश्चन्स आहेत आणि अजून एखादा क्वेश्चन हाय वाटतं पुढं, तो जर चेक करू आपण. अ पर्सन स्टार्ट्स, याला बोलतो आपण डायरेक्शन. प्रत्येक एक्झाम मध्ये येतात सगळ्याच. ओके, आणि हा असतोच, मेन्सला पण येतो, फक्त एलओडी वाढून जाते. एलओडी म्हणजे लेवल ऑफ डिफिकल्टी वाढून, ते पण आपण करू मेन्सच्या पुढे जाऊन. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. ठीक आहे, याच्यात काही मेजर दिलेलं नाही. अ पर्सन स्टार्ट्स वॉकिंग फ्रॉम एक्स. बघा, असे प्रश्न आले ना, सुरू करायचं सगळं, जास्त विचार नाही करायचा, प्री लेवलचा आहे, एवढा काही डिफिकल्ट नसतो. हा एक्स आहे, इन ईस्ट डायरेक्शन. आता याच्या पहिले डायरेक्शनच्या अगोदर, पुढे जायच्या अगोदर आपण बघू, नॉर्थ इकडं असतो, ईस्ट इकडं असतो, वेस्ट इकडं असतो आणि साऊथ इकडं असतो. ठीक आहे, तो अ पर्सन स्टार्ट्स वॉकिंग फ्रॉम एक्स इन ईस्ट डायरेक्शन. ठीक आहे, हा ईस्टला चाललाय. ओके, आफ्टर वॉकिंग 10 मीटर दिलेलं, ही स्टॉप सेट टी. ठीक आहे, हा ना 10 मीटर चाललाय आणि हा टी ला पोचतो. मी जसं बनव तसंच बनव. फ्रॉम टी ही वॉक्स 8 मीटर इन नॉर्थ. 8 मीटर इन नॉर्थ टू रिच एम. ठीक आहे, एम इकडे. ओके, हा झाला, हा झाला. नाव फ्रॉम एम ही वॉक्स 5 मीटर्स वेस्ट. वेस्ट कुठे? इकडे ना.
तर किती 5 मीटर्स. ओके. हा जर 10 आहे तर हा 5 आहे आणि कुठे चाललाय यू पर्यंत. फ्रॉम देअर ही वॉक्स 12 मीटर इन ईस्ट डायरेक्शन. परत ईस्टला चाललाय. कुठल्या? या बाजूला. 5 इकडे आहे तर इकडे किती होईल? 7. का बरं? हे टोटल जे आहे हे 12च आहे. ठीक आहे, हे 12 आहेत. ओके. तर आता इकडे जाऊन हा कुठे पोचतोय? के कडं. के विच इज इन नॉर्थ डायरेक्शन ऑफ आर. केच्या बद्दल बोलतोय. विच आलं म्हणजे केच्या बद्दल. किती? 13. 13 म्हणजे हा समजा 8 आहे, याला 7 होऊन जातो, सिमिलर होतो. हा 8 आहे तर वरचे किती राहिले? 5 13 मधून हा पूर्ण 13 आहे. बरोबर. इकडं आर ला पोचतो. फ्रॉम आर ही वॉक्स 9. एकदा मला चेक करून दिसत नाही, मला दिसणार नाही. ओके. आर वॉक्स 9 मीटर्स इन ईस्ट डायरेक्शन. ईस्ट कुठे? इकडे. बरोबर. सो 9 मीटर चाललाय. अँड रिचेस पॉइंट. कुठला हा पॉइंट? आपण यार ड्रॉइंग करून ठेवलं. ठीक आहे. येस. तो हा झाला डायग्राम. आता पुढे येऊ आपण. क्वेश्चन्स बघू काय आहेत क्वेश्चन्स. इन विच डायरेक्शन इज के विथ रिस्पेक्ट टू एस. के कुठल्या डायरेक्शनला आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स? एसच्या हिशोबाने के कुठल्या साईडला आहे? सरळ आहे. नॉर्थ वेस्ट. या मधल्या पार्टला बोलतो नॉर्थ वेस्ट. याला बोलतो नॉर्थ ईस्ट. याला बोलतो साऊथ ईस्ट. याला बोलतो साऊथ वेस्ट. ओके. याला बोलतो आपण नॉर्थ वेस्ट. सो नॉर्थ वेस्ट मध्ये आहे का ऑप्शन मध्ये? आहे ना. सी. व्हॉट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन यू अँड टी. यू अँड टी ची गोष्ट करताय. यू इकडे आहे, टी इकडे आहे. तर हा शॉर्टेस्ट होईल ना. मी काही आता इकडून जाणार आहे रस्त्यावरून, मला डायरेक्ट मधून जायचं. ठीक आहे. तर हा शॉर्टेस्ट वे. आता याच्यात काय ऑब्जेक्ट दिलेलं नाही, त्यांनी एक्झाम मध्ये दिलं काय सांगता येत नाही पझलचं. पण याच्यात काही तुम्हाला अडथळा नाहीये की हा इकडून जाऊ नाही शकत का इकडून कुठून नाही जाऊ शकत. तर हा क्लिअरिटी आपल्याला की यू वरून हा टी ला चाललाय. आता एक आपल्याला शाळेमध्ये स्कूल टाइम्स मध्ये शाळेत असताना एक पायथागोरस थेरम शिकवला होता. बरोबर ना. स्पेलिंगच विसरलो मी. पायथागोरस काय माहित नाही. पायथागोरस थेरम. ओके. त्याच्या हिशोबाने पायथागोरस थेरमच्या हिशोबाने कसं असतं? राईट अँगल असतो. हा राईट अँगल बनतोय. हा 5 आहे, हा 8 आहे. तर याच्यामध्ये कसं आहे की ए स्क्वेअर, बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर. हा सगळ्यात मला वाटतं खूप मुलांना हाच थेरम लक्षात आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर. बरोबर. तर 5चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर इक्वल टू 3चा स्क्वेअर. या दोघांची व्हॅल्यू केली तर 25 प्लस 64 किती होतात? 89. हे झालं सी स्क्वेअर. बरोबर आहे ना. 89. याला रूट आलं 89. तर एक्झॅक्ट काय बनत नाही असं. डायरेक्ट याच्या नंतर मला वाटतं 100चाच 10चा. हा एक ऑप्शन मध्ये कांट बी डिटरमाइन आहे ना. बी. तो हा आन्सर आहे. झालं सॉल्व. काहीच प्रॉब्लेम नाही. आता 16th क्वेश्चन. सो हा आपला पार्ट 1चा लास्ट क्वेश्चन आहे. लास्ट क्वेश्चन. बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत 15 किती राहतील आता? 35 पर्यंत ना. 15 प्लस 19च्या आसपास क्वेश्चन्स आपण पार्ट 2 मध्ये करू. ठीक आहे. जास्ती पण आपल्याला खूप असं टेन्शन घेऊन नाही करायचं. If 1 is added to each even digit and 2 is subtracted from each odd digit, the number 3 to 5, then how many? ठीक आहे. याला आपण बोलतो नंबर बेस बोलू शकतो या कोड बेस. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं बघा. 3, 2, 5, 4, 7, 6, 8, 5. आता असं आलेलं आहे. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इवन मध्ये 1 ऍड होतं. इवन कुठलं आहे? याच्यात +1, याच्यात +1, याच्यात +1, याच्यात +1 म्हणजे किती झाला? हा 3, हा 5, हा 7, हा 9. ऑड मध्ये 2 मायनस होतोय. ठीक आहे. -2 होतोय. -2, -2, -2. हा किती झाला? 1, हा झाला 3, हा झाला 5,
हा झाला 3. पुढे दिले हाऊ मेनी डिजिट्स विल अपिअर मोर देन वन्स. मोर देन वन्स. 1 येतोय का? नाही येते. 3 येतोय, हा 3 वेळा येतोय. 5 येतोय, हा येतो 2 वेळा. 7 नाही, जे 2 आहे. त्याचा आन्सर 2. तो एक्झाम मध्ये तुम्ही काय असं लिहित नाही बसणार आहे, हे मनातच करायचं आहे. 3 - 1 किंवा 3+2 जे पण दिलेलं असेल तुम्हाला ते तुम्हाला तसंच सॉल्व्ह करा. पुढं पण क्वेश्चन्स आहेत. तर हे काही क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला काय वाटत असेल की काय काय सॉल्व्ह केलं पाहिजे, कुठले पझल तुम्हाला वाटत असतील तर सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आपण नंतर घेऊच. ओके. सो थँक्स फ्रॉम बालक. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. ओके. खूप हेल्प होईल आम्हाला पण. आणि आम्ही फ्रीमध्ये शिकवत आहोतच. आणि तुम्ही शिका, सबस्क्राईब करा, मुलांना शेअर करा ज्यांना एक्झाम काढायची आहे. खरंच हेल्पफुल होईल. माझ्याबरोबर असं राहा. आणि पूर्ण रिझनिंग जेवढे पण एक्झाम आहे पुढच्या 1-2 वर्षात निघून जाते. ठीक आहे. परत त्याच्यानंतर तुम्हाला रिझनिंग बघायची गरज. थँक्यू. बाय. टेक केअर.